नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत इयत्ता 6वी आणि आपला आजचा विषय असणार आहे इंग्रजी. आणि इंग्रजीमधला आपला जो टॉपिक असणार आहे मुलांनो, तो टॉपिक आहे 2.2 द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. ह्यावरती आज आपण काय करणार आहोत, तर हा जो पाठ आहे तो आपण एक्सप्लेन करणार आहोत. बघा मुलांनो, द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू हा पाठ आज आपण शिकणार आहोत. चला तर मग मुलांनो, शिकायला सुरुवात करूया. आधी आपण तो लर्न करूयात, शिकूयात. बघा, पहा मुलांनो, आपला जो पाठ आहे तो काय आहे, तर 2.2 द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. म्हणजे इथे एक सिंह आहे, एक माणूस आहे आणि एक पुतळा आहे. या गोष्टीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे मुलांनो, तर या गोष्टीमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की आपण जी गोष्ट आपल्या परीने सांगत असतो ती गोष्ट जी असते ती आपल्या दृष्टिकोनातून असते. पण तीच गोष्ट जर दुसऱ्या कोणीतरी सांगितली तर त्यांची गोष्ट कदाचित आपल्या गोष्टीपेक्षा ही वेगळी असू शकते. म्हणजेच दृष्टिकोन हा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे असं या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, इथे इंट्रोडक्शन म्हणजेच काय आपल्याला माहितीच आहे. काय मुलांनो, तर प्रस्तावना. या गोष्टीची जी काही प्रस्तावना आहे ते आधी आपण बघूयात. बघा काय सांगितलं आहे. नाव लेट अस रीड अ स्टोरी दॅट happened at a time when men and animals could talk to each other. It is about a man, a lion and a statue. आता ही जी गोष्ट आपल्याला आज अभ्यासायची आहे, त्या गोष्टीमध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, काय लर्न करायचं आहे मुलांनो, तर या गोष्टीमध्ये एक माणूस आहे आणि एक प्राणी आहे. आणि त्या प्राण्याचं नाव काय आहे, तर लायन आहे. आणि लायन म्हणतोय की माझी शक्ती जी आहे ती तुझ्या शक्तीपेक्षा जास्त आहे. आणि मनुष्य म्हणतोय की जरी तुझी शक्ती ही जास्त असली तरीसुद्धा माझी जी बुद्धी आहे ती तुझ्या शक्तीपेक्षा कशी आहे, तर खूपच जास्त आहे. हेच आपण काय करणार आहोत, तर ह्या पाठामध्ये शिकणार आहोत की मनुष्य श्रेष्ठ आहे की प्राणी श्रेष्ठ आहे. तर प्राणी हे जरी शक्तिशाली असले तरी माणूस मात्र खूप बुद्धिमान असतो. आणि माणूस हा बुद्धिमान असल्यामुळे काय करू शकतो, तर शक्तिमान माणसाला देखील किंवा शक्तिमान प्राण्यांना देखील काय करू शकतो, तर हरवू शकतो. हेच आपण या पाठामध्ये, या गोष्टीमध्ये आज आपण बघूया. तर पहा मुलांनो, या गोष्टीमध्ये काय आहे, तर द लायन म्हणजे हा काय आहे, तर वाघ आहे. आणि द मॅन म्हणजेच हा मनुष्य आपल्याला इथे दिसत आहे. आणि एक ते स्टॅच्यू असणार आहे जे आपल्याला या गोष्टीमध्ये दिसणार आहे. पहा मुलांनो, इथे आपल्याला काय एक्सप्लेन करायचं आहे, तर वन्स अ मॅन अँड अ लायन वर टॉकिंग टू इच अदर. तर या गोष्टीमध्ये आपल्याला दिसत आहे की एक मनुष्य आहे आणि कोण आहे, तर लायन आहे. आणि हे दोघं जे आहेत ते एकमेकांशी काय करत आहे, तर संवाद करत आहे. आणि तो संवाद काय करत आहे पाहूया मुलांना. तर हा जो मनुष्य आहे तो लायनला काय म्हणतोय आणि लायन मनुष्याला काय म्हणत आहे, या दोघांमधील संवाद काय आहे ते आपण बघणार आहोत. बघा, द प्राऊड लायन वॉज boasting that he is the king of beasts. बघा, हा जो लायन आहे तो काय म्हणत आहे या मनुष्याला की मी कोण आहे, तर मी जंगलाचा राजा आहे. का जंगलाचा राजा आहे, बघा, द प्राऊड लायन, जो लायन आहे तो काय म्हणत आहे की मला माझ्यावर काय होत आहे, प्राऊड होत आहे. प्राऊड म्हणजेच काय मुलांनो, तर गर्व. काय मुलांनो, प्राऊड म्हणजेच गर्व. बघा, PROUD प्राऊड म्हणजेच काय, तर गर्व. कुणाला होत आहे, तर लायनला होत आहे. वॉज बोस्टिंग दॅट ही इज द किंग ऑफ बेट्स म्हणजेच काय मुलांनो, तर इतर जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांचा मी कोण आहे, तर राजा आहे. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की जंगलातला राजा कोण आहे, तर जंगलातला जो राजा आहे तो सिंह आहे, जो काय करू शकतो, तर सगळ्या प्राण्यांवरती आपले वर्चस्व गाजवू शकतो.
का? कारण त्याच्याकडे काय आहे तर सर्वात जास्त शक्ती असल्यामुळे तो काय करू शकतो तर सगळ्या प्राण्यांवरती तो वर्चस्व गाजवू शकतो. का? कारण त्याच्यामध्ये काय आहे तर सर्वात जास्त ताकद आहे, शक्ती आहे. म्हणून तो काय म्हणत आहे की मी जंगलाचा कोण आहे तर मी जंगलाचा राजा आहे. पुढे बघूया. तर पहा मुलांनो, नेक्स्ट लाईन काय आहे, ही इज स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन, हेन्स मेन आर स्केर्ड ऑफ लायन्स. काय म्हणत आहे बघा तो की ही इज स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. हा जो आपल्याला लायन आहे तो कसा आहे तर कुठल्याही मनुष्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंगर म्हणजेच काय मुलांनो तर शक्तिशाली. काय मुलांनो? शक्तिशाली किंवा शक्तिमान आपण त्याला म्हणू शकतो. स्ट्रॉंगर म्हणजेच काय मुलांनो तर खूप ताकद असलेला व्यक्ती किंवा खूप ताकद असलेला प्राणी. बघा, ही इज स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. हा जो आपल्याला इथे लायन दिसत आहे तो कसा आहे, कुठल्याही मनुष्यापेक्षा स्ट्रॉंगर आहे, खूप शक्तिशाली आहे, खूप ताकदवान आहे. बघा, हेन्स मेन आर स्केर्ड ऑफ लायन्स. आता बघा आपल्याला जर असं कळलं की आपल्यापेक्षा इतर व्यक्ती कसा आहे तर शक्तिशाली आहे किंवा प्राणी शक्तिशाली आहे. समजा हा एवढं इमॅजिन करा की समजा आपल्यासमोर कुठला वाघ आला, सिंह आला तर आपली काय होते मुलांना तर आपण त्यांना घाबरत असतो. दमछाक आपली होते की हा प्राणी आता आपल्याला काय करेल तर खाणार आहे. तसंच हा मनुष्य देखील कुणाला घाबरलेला आहे तर लायनला घाबरलेला आहे. पुढची लाईन आहे मुलांनो, काय आहे पाहूया. ऑन द अदर हँड द मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. बघा, पहिले आपण जी लाईन बघितलेली त्यामध्ये काय सांगितलेलं लाईननी की मी कसा आहे तर मी खूप शक्तिशाली आहे, म्हणून त्या गोष्टीचं त्याला काय आहे तर गर्व आहे. तो प्राऊड फील करतोय. का? कारण तो कसा आहे तर तो खूप स्ट्रॉंगर आहे. म्हणून प्राऊड फील कुणाला होतंय तर लायनला होतंय. पण मनुष्यसुद्धा माघार घ्यायला तयार नाही आहे. तो काय म्हणत आहे की जरी तू शक्तिशाली असला तरी मी कोण आहे. ऑन द अदर हँड द मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. मी कसा आहे मुलांनो तर मी बुद्धिमान आहे. इंटेलिजन्स म्हणजेच काय मुलांनो पहा, इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिवान. काय मुलांनो? इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमान. तर इथे ह्या दोघांपैकी बुद्धिमान कोण आहे तर बुद्धिमान मनुष्य आहे. आणि स्ट्रॉंगर कोण आहे, शक्तिशाली कोण आहे तर इथे लायन जो आहे तो शक्तिशाली आहे. पहा मुलांनो, जरी हा लायन जो आहे तो म्हणत आहे की मी शक्तिशाली आहे आणि मनुष्य म्हणत आहे की मी कोण आहे तर मी इंटेलिजन्स आहे. माझी जी बुद्धी आहे ती एवढी विशाल आहे की मी काय करू शकतो, सगळ्या जगावरती मी राज्य करू शकतो. एवढी काय आहे माझ्याकडे बुद्धी आहे. जसा जंगलाचा जो हा राजा आहे तो काय करू शकतो, सगळ्या जंगलावरती जर आपलं वर्चस्व स्थापन करू शकतो तर मनुष्य देखील त्याच्या बुद्धीच्या जोरावर काय करू शकतो तर सगळ्या विश्वावर तो राज्य करू शकतो. बघा मुलांनो, नेक्स्ट लाईन काय दिलेली आहे की ही क्लेम दॅट मेन कॅन हंट अँड कॅप्चर लायन्स बिकॉज दे आर मोर इंटेलिजन्स. बघा काय सांगितलेलं आहे की ही क्लेम दॅट मेन कॅन हंट अँड कॅप्चर लायन्स बिकॉज दे आर मोर इंटेलिजंट. बघा, आता मनुष्य काय म्हणत आहे की मी बुद्धिमान असल्यामुळे तुझ्यावर सुद्धा काय करू शकतो तर मी तुझ्यावरती देखील वर्चस्व करू शकतो. जसं आपण बघितलं असेल, जरा तुम्ही सर्कस बघितले असेल तर सर्कसीमध्ये सुद्धा काय असतात, मोठमोठे प्राणी असतात, पण त्यांना हँडल कोण करत असतं तर त्यांना हँडल एक बुद्धिमान मनुष्यच करू शकतो. म्हणून मनुष्य देखील सिंहाला इथे काय सांगत आहे की मी एवढा बुद्धिमान आहे की मनुष्य जो आहे तो एका वाघाचे देखील एका सिंहाचे देखील काय करू शकतो तर शिकार करू शकतो, त्याला बंदिस्त करू शकतो. एवढा बुद्धिमान असलेला कोण आहे तर मनुष्य आहे. बघा, हंट म्हणजेच काय मुलांनो तर हंट म्हणजे शिकार करणे.
आपल्याला माहितीच आहे की मनुष्य कुठलाही राजा रजवाडा असो, त्याची जी हॅबिट होती ती काय असायची मुलांनो, की कुठल्याही प्राण्यांची शिकार करणे. हंट म्हणजेच काय मुलांनो, तर शिकार करणे. आणि कॅप्चर म्हणजेच काय मुलांनो, तर कॅप्चर्स म्हणजे बंदिवान करणे. जसं आपण कुठल्या तरी एखाद्या बिबट्याला पकडलं, सिंहाला पकडले किंवा कुठल्या तरी एखाद्या मोठ्या प्राण्याला पकडलं, तर आपण तो काय करतो, तो कॅप्चर करतो, एका पिंजऱ्यामध्ये तो बंदिस्त करतो. हे सगळं कशामुळे होतं, तर प्राण्यांच्या म्हणजेच मनुष्य प्राणी जो आहे त्याच्या बुद्धीमुळेच आपण काय करू शकतो, की कुठल्याही प्राण्यांना कैद करू शकतो, बंदिस्त करू शकतो, कॅप्चर करू शकतो. पुढे बघूया. नेक्स्ट लाईन बघा मुलांना काय सांगितलेलं आहे. दे वेंट ऑन आर्ग्युइंग अबाउट हू वॉज ग्रेटर. आता काय झालेलं आहे मुलांनो, या दोघांमध्ये वाद चालू झालेला आहे. ॲग्री म्हणजेच काय मुलांनो, की ॲग्रिंग म्हणजे वाद करणे, वादविवाद. कोणामध्ये चालू आहे मुलांनो तो, तर हा जो मनुष्य आहे त्याच्यामध्ये आणि ह्या लायनमध्ये चालू आहे. की कशाबद्दल ह्या दोघांमध्ये वाद चालू आहे, की कोण स्ट्रॉंगर आहे, जास्त मनुष्य स्ट्रॉंग आहे की प्राणी स्ट्रॉंग आहे. या दोघांमध्ये काय चालू आहे मुलांनो, तर आर्ग्युमेंट चालू आहे. पुढे बघूया. पुढे पहा मुलांनो काय सांगितलेलं आहे, की फायनली द मॅन शो द लायन स्टॅच्यू ऑफ द ग्रेट हिरो. आता ग्रेट हिरो म्हणजेच काय मुलांनो, तर ग्रेट हिरो म्हणजे महान नायक. काय मुलांनो, ग्रेट हिरो म्हणजे महान नायक. महान नायक म्हणजेच काय मुलांनो, तर नायक म्हणजे आपल्याला माहितीच आहे त्याला काय म्हणतात, की जो त्याच्या कर्तव्यामध्ये कसा असतो, अगदी परफेक्ट असतो, व्यवस्थित असतो आणि त्यांनी सगळी जी जबाबदारी आहे ती पूर्ण केलेली असते, त्याला आपण हिरो किंवा नायक असे म्हणतो. एक महान नायक असा असतो की ज्याने काय केलेलं आहे, की त्याने प्राण्यांची शिकार केलेली आहे. म्हणून तो काय करत असतो, हा मनुष्य सिंहाला घेऊन कुठे येत असतो, तर एका गार्डनमध्ये तो आलेला असतो. आणि गार्डनमध्ये तो सिंहाला काय दाखवतो, तर बघा सिंहाला तो एक स्टॅच्यू दाखवतो. आणि त्या स्टॅच्यूमध्ये काय दिसत आहे, तर हा जो एक मनुष्य आहे त्याच्या पायाखाली तुम्हाला काय दिसत आहे, तर एक सिंह दिसत आहे. म्हणून हे जे एक्झाम्पल आहे ते कुणी दिलेलं आहे सिंहाला, तर या व्यक्तीने सिंहाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, की बघ हे जे स्टॅच्यू आहे, हा जो पुतळा आहे, त्या पुतळा कसा आहे, तर आम्ही तुझ्यावर काय केलेलं आहे, वर्चस्व केलेलं आहे, तुला आमच्या पायाशी घेतलेलं आहे. म्हणून बघा फायनली म्हणजे शेवटी काय झालेलं आहे, द मॅन शोड म्हणजेच काय मुलांनो, तर दाखवणे. हा जो स्टॅच्यू आहे तो कुणाला दाखवला, तर ह्या व्यक्तीने मनुष्याला दाखवलेला आहे. द लायन अ स्टॅच्यू म्हणजेच काय मुलांनो, तर इथे जो उभा आपल्याला दिसत आहे त्यालाच काय म्हणत आहे मुलांनो, स्टॅच्यू म्हणजेच पुतळा. पहा मुलांनो, स्टॅच्यू म्हणजेच काय, तर पुतळा. ऑफ द ग्रेट हिरो. हा कोण आहे, तर हा एक ग्रेट हिरो आहे ज्याने असंख्य प्राण्यांचं काय केलेलं आहे, तर हंटर म्हणजेच त्याने शिकार केलेली आहे. बहुतेक प्राण्यांची त्याने शिकार केलेली आहे. म्हणून तो कोण आहे, तर तो आहे ग्रेट हिरो आहे. का, कारण त्याने प्राण्यांपासून सगळ्यांचं काय केलेलं आहे, तर संरक्षण केलेलं आहे. हरक्युलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. आता हरक्युलस म्हणजेच काय आहे मुलांनो, जो आपला कोण हिरो आहे. कुठला हिरो, तर हा जो स्ट्रॉंगर हिरो जो आहे त्याचं नाव काय आहे मुलांनो, तर त्याचं नाव आहे हरक्युलस. तो काय म्हणत आहे, की स्टँडिंग प्राऊडली. तो कसा उभा आहे, स्टँडिंग म्हणजेच कसा मुलांनो, तर उभा असणे. स्टँडिंग म्हणजेच काय मुलांनो, तर उभं असणे. प्राऊडली म्हणजेच कसा मुलांनो, तर तो गर्वाने उभा आहे. का तो गर्वाने उभा आहे, कारण त्याने एका सिंहाचे काय केलेले आहे, शिकार केलेले आहे. म्हणून तो एक ग्रेट हिरो आहे, एक महान नायक आहे. आणि त्याने सिंहाला काय केलेलं आहे, तर त्याची शिकार करून त्याला पायाशी घेतलेलं आहे. बघा प्राऊडली म्हणजेच काय, की गर्वाने. काय मुलांनो, प्राऊडली म्हणजेच
गर्वाने तो इथे उभा आहे, तेही सिंहाला पायाशी घेऊन. बघ, विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. फीट म्हणजेच काय मुलांनो, तर पायाखाली. फीट म्हणजेच काय मुलांनो, तर पायाखाली. ॲट हिज, कुणाच्या, त्याच्या पायाखाली काय आहे, तर डेड सिंह आहे, डेड लायन आहे. डेड लायन म्हणजेच काय मुलांनो, डेड म्हणजे काय, तर मृत्यू. मृत जो सिंह आहे तो कुणाच्या पायाखाली आहे, तर या ग्रेट हिरोच्या पायाखाली आहे. पुढे बघूया. तर नेक्स्ट जी लाईन आहे मुलांनो ती काय आहे, द मॅन वॉज शुअर दॅट द स्टॅच्यू प्राऊड दॅट मेन आर ग्रेटर. बघा, हा मनुष्य कसा आहे, तर तो खूप प्राऊडली स्वतःला फील करत आहे. का बरं, कारण त्याने काय केलेले आहे, तर शिकारी केलेले आहेत, म्हणून तो खूप गर्वाने या बगीचेमध्ये, या गार्डनमध्ये उभा आहे. पहा, द मॅन वॉज शुअर दॅट स्टॅच्यू प्राऊड मेन आर ग्रेटर. तो ह्यासाठी ग्रेटर आहे, यासाठी तो महान नायक आहे, कारण त्याने काय केलेलं आहे, तर त्यांनी खूप शिकारी केलेले आहेत, म्हणून तो सर्वात जास्त काय आहे, तर महान आहे. आम्ही बुद्धिमान असल्यामुळे काय करू शकतो, की कितीही शक्तिशाली मनुष्य असो किंवा प्राणी असो, आम्ही त्यांच्यावर वर्चस्व करू शकतो. बघा मुलांनो, आपली जी पुढची लाईन आहे ती काय आहे, द लायन डिड नॉट ॲग्री विथ दिस ॲज द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. बघा, आता हा सिंह जो आहे, जो लायन आहे, तो काय म्हणत आहे, की हा जो स्टॅच्यू मला तू दाखवलेला आहेस एका गार्डनमधला, त्या स्टॅच्यूवर मी अजिबात बिलीव नाही करत आहे. मी अजिबात विश्वास जो आहे तो नाही ठेवणार आहे. का नाही ठेवणार आहे, कारण ही जी स्टोरी आहे ती कुणी बनवलेली आहे, तर एका माणसानेच बनवलेली आहे. आता हा पुतळा कोणी बनवला असेल बरं, तर एका माणसानेच बनवलेला आहे. आणि ह्या प्राण्यांचं जे स्टॅच्यू आहे ते देखील कोणी बनवलेलं आहे, तर एका माणसानेच ही कृती बनवलेली आहे. म्हणजे हा जो स्टॅच्यू आहे तो कोणी बनवलेला आहे, तर हा स्टॅच्यू बनवलेला आहे एका माणसाने. जर मी स्टॅच्यू बनवला असता, म्हणजे जर सिंहाने स्टॅच्यू बनवला असता, तर तोने कसा बनवला तो असता, तोही आपल्याला माहिती आहे. बघा, इथे मेड म्हणजेच काय मुलांनो, MEDE, मेड म्हणजेच बनवणे किंवा तयार करणे. काय मुलांनो, बनवणे किंवा तयार करणे. हा जो स्टॅच्यू आहे तो कुणी बनवलेला आहे, तर माणसानेच बनवलेला आहे. म्हणून त्याने काय केलेलं आहे, त्याच्या सोयीसाठी तो स्वतः सिंहावरती पाय देऊन उभा राहिलेला आहे. नेक्स्ट बघा मुलांनो काय सांगितलेलं आहे, ही क्लेम दॅट इफ लायन्स मेड स्टॅच्यूज दे वुड शो. बघा, जर हा जो स्टॅच्यू आपल्याला इथे दिसत आहे, जर तो माणसाने बनवला नसता आणि तो जर कुठल्या तरी एका प्राण्याने बनवला असता, तर तो कसा बनला असता, तर सिंह हा माणसावरती उभा असता आणि जो माणूस आहे तो त्याच्या पायाशी, त्याच्या पंजाशी कसा असता, तर पडलेला असता. म्हणून सिंह मनुष्याला काय म्हणत आहे, अरे जो स्टॅच्यू तू मला दाखवत आहे ते तर तू स्वतः बनवलेला आहे, त्यामुळे तू त्याला कसंही रूप देऊ शकतोस. म्हणून मी हे जे तू सांगितलेली मला स्टोरी आहे किंवा तू सांगितलेलं जे मला चित्र आहे त्याच्याशी मी काय नाही आहे तर सहमत नाही आहे. नेक्स्ट बघा काय आहे मुलांनो, द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. आता बघा मुलांनो, इथे आपल्याला माहिती आहे स्टँडिंग म्हणजेच काय, तर उभं राहणं, आणि मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. आता तो काय सांगत आहे, की जर हाच पुतळा जर मी बनवला असता, तर मी काय केलं असतं, की मनुष्याला, लाईंग म्हणजेच काय मुलांना, तर पाडणे, तर मी मनुष्याला काय केलं असतं, माझ्या जागेवर म्हणजे इथे मी मनुष्याला ठेवलं असतं. आणि जो सिंहाचा हा जो पाय आहे त्यालाच काय म्हणतात मुलांनो, तर पॉज असे म्हणतात. तर हा जो सिंहाचा पंजा आहे, पॉज म्हणजेच काय मुलांनो, पाव म्हणजेच पंजा. तर सिंहाचा जो पंजा आहे तो मनुष्याच्या पोटावरती असता. म्हणजे हा जर
स्टॅच्यू जर सिंहाने बनवलेलं असतं तर चित्र हे वेगळं असतं. हे मनुष्याने बनवलेलं आहे म्हणून हे ह्याच्याशी मी सहमत नाही आहे. म्हणून मी काय करणार आहे तर मी माझी तुला प्रतिकृती दाखवणार आहे आणि ती कशी असणार आहे की माझ्याऐवजी तू पडलेला आहे आणि माझा पाव जो आहे तो तुझ्यावरती मी ठेवलेला आहे. जसा या मनुष्याने सिंहावरती इथे ठेवलेला दिसत आहे तसंच दुसरं स्टॅच्यू जर आपण बघितलं कुणाच्या दृष्टिकोनातून तर लायनच्या दृष्टिकोनातून. तर लायनच्या जर दृष्टिकोनातून आपण बघितलं तर हा जो पंजा आहे कुणाचा तर लायनचा. तो पंजा कुणावर असता तर मनुष्याच्या पोटावरती असता. तर पहा मुलांनो, इथे आपण काय शिकलेलो आहोत तर ह्या स्टोरीमधून आपल्याला असं मोरल बघायला मिळणार आहे की जी गोष्ट आहे जी गोष्ट मग मनुष्य सांगू की कुणीही सांगू त्या गोष्टीचा आपला एक काय असतो दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टिकोनानुसारच काय समजत असतो की आपल्याकडे किती बुद्धी आहे किंवा किती शक्ती आहे. हे जर मनुष्याने सांगितलं तर तो त्याच्या दृष्टिकोनातून सांगेल आणि हे जर लायनने सांगितलं तर तो काय करेल त्याच्या दृष्टिकोनातून सांगेल. म्हणजे जी स्टोरी आहे ती कशावर अवलंबून असते कशावर डिपेंड असते तर ती त्यांच्या दृष्टिकोनावर डिपेंड असते. तर पहा मुलांनो, आपण इथे द लायन द मॅन अँड द स्टॅच्यू इथे आपण काय केलेलं आहे तर आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, आपण लर्न केलेला आहे